ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता घरी आलेल्या सायलीने आणलेल्या भयानक सत्याने पूर्णाई आणि प्रतापच्या पायाखालची जमीन सरकून जेव्हा आता सायली खरे सत्य समोर आणते, त्याच वेळेस आता सत्याची खात्री होताच आता रागाने पेटलेल्या पूर्णाईने आता एकच अस्मिताच्या कानाखाली लावून अस्मिताला सासरच्या दरवाजात पाठवलेले असते. तर आता आपल्यावर चोरीचा आळ घातला आणि आपण पूर्णाईचे दागिने चोरून या घरातून पळून गेले हे सत्य जेव्हा सायलीला समजते, तेव्हा आता रागाने लाल बुंद होऊन रागाच्या रुद्रावताराने आता तन्वीवरती धावून जाऊन सायली कशी तन्वीच्या नरडीचा घोट घेते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. प्रतापला पुरावा दाखवण्यासाठी महिपतची कुंडली आणून चोरीचा आळ घालणाऱ्या तन्वी आणि अस्मिताची धुलाई करून सायली आणि पूर्णाईने आता दोघींचीही हकालपट्टी केल्याचे आपणास बघावयास मिळणार आहे. मध्ये आता सायली गायब होताच आता अर्जुनने सायलीचा सगळीकडे शोध घेतलेला असतो, पण सायली काही सापडण्यास तयार नसते. तर आता इन्स्पेक्टरला फोन करून अर्जुनने आता इन्स्पेक्टरला देखील सायलीची माहिती दिलेली असते आणि सायलीचा शोध घ्यायला सांगितलेलं असतं. तर आता फोटो देण्यासाठी आता इन्स्पेक्टरकडे जाऊ लागतात. इकडे मात्र तन्वीची मोठी घाबरमुंडी उडते. तन्वी म्हणते की आता ही गोष्ट जर इन्स्पेक्टर समोर गेली तर खेळ अजून अवघड होईल, तेव्हा आत्ताच मला काहीतरी करावं लागेल असा आता विचार करून तन्वी ही आता अस्मिताला बाजूला बोलावते आणि तिचा प्लान अस्मिताला सांगत म्हणते की आपण काय करू, पूर्णाईचे दागिने सर्व बाजूला ठेवू आणि पूर्णाईच्या दागिन्याचे मोकळे बॉक्स आता पूर्णाईला दाखवू आणि सांगू की घरातील दागिने घेऊन सायली ही पळून गेली आणि आता काही ती येणार नाही. तेव्हा आता ती आयडिया आता अस्मिताला सुद्धा पटलेली असते आणि आता इकडे अर्जुन जाऊ लागताच आता पूर्णाईच्या दागिन्याचे रिकामे बॉक्स पूर्णाईसमोर घेऊन येत अस्मिता लगेचच म्हणते की अर्जुन थांब, बघ तुझ्या बायकोचा पराक्रम. आणि मी सांगत होते ना, ही तुझी बायको ती सायली पूर्णाईच्या रूममधील सर्व दागिने घेऊन पळून गेली आणि हे घे त्याचे मोकळे बॉक्स. तर ते ऐकून आणि बघून आता प्रताप आणि पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता खरेचच सायली ही दागिने घेऊन पळून गेली याची आता पूर्णाई आणि प्रतापला खात्री झालेली असते. तन्वी म्हणते की सायली आश्रमात होती ना, तेव्हा सुद्धा ती अशाच चोऱ्या करायची आणि बाहेर निघून जायची. तर आता रागाने लालबुंद होत बोट करत अर्जुनने तन्वीला चांगलेच धारेवरती धरून तन्वीची चांगली जिरवलेली असते. अर्जुन म्हणतो की तन्वी काहीही बोलू नकोस, इथे काय प्रसंग आहे आणि तू काय बोलतेस, तुला काही पडतं का. इकडे आता तन्वीने अजून एक गोष्ट केलेली असते आणि साक्षीकडे सायलीचा मोबाईल आहे हे आता तन्वीला समजताच तन्वी ही साक्षीला फोन करते आणि म्हणते की तू एक काम कर, सायलीच्या मोबाईलवरून तू कल्पना मामीच्या मोबाईलवर मेसेज कर आणि मी या घरातून कायमची जात असल्याचे त्या मेसेजमध्ये तू लिहून पाठव. तर आता इकडे तन्वीने सांगितल्यामुळे साक्षीने पटकन आता कल्पनाच्या मोबाईलवर मेसेज केलेला असतो. तेव्हा तो अर्जुन मेसेज वाचतो. त्यामध्ये साक्षीने लिहिलेले असते की तुम्ही मला या घरात खूप त्रास दिला, तेव्हा मी माझ्यावरती वाटेल ते आरोप केले म्हणून मी या घरातून कायमची जात आहे, तरी तुम्ही माझी वाट बघू नका आणि मला शोधू नका. तेव्हा आता सायलीच्या मोबाईलवरून आलेला तो मेसेज बघून अर्जुन आणि कल्पनाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. आता तर प्रताप आणि पूर्णाईची खात्रीच झालेली असते की ही लबाड सायली निघाली आणि दागिने घेऊन घर सोडून लंपास झाली. आपण तिला वाटेल ते बोललो आणि तिला त्रास दिला याची आता तिला जाणीव होऊन ती घर सोडून निघून गेल्याची आता पूर्णाईची सुद्धा खात्री झालेली असते. पण आता इकडे अर्जुन मात्र काही त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतो आणि आता रागाने पुन्हा अर्जुन हा सायलीला शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि बाप्पाच्या मंदिरात येऊन बाप्पाकडे अर्जुन आता प्रार्थना करतो आणि म्हणतो की बाप्पा, सायलीशिवाय मी जगूच शकत नाही आणि राहूही शकत नाही, काहीही करून माझी आणि सायलीची भेट घडू दे. आणि त्याच वेळेस आता बाप्पाच्या कृपेने
गुंडांनी आता महिपत शिकऱ्याच्या घरून सायलीच्या डोळ्यावरती पट्टी बांधून ते आता सायलीला दुसरीकडे घेऊन चाललेले असते. आणि त्याच वेळेस आता जात असताना गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर येताच आता सायलीचे लक्ष अर्जुनकडे जाते आणि मोठ्याने सायली ही अर्जुनला हाक मारते आणि ती हाक आता अर्जुन ऐकतो आणि पाठीमागे बघताच सायली त्या ओमिनी टेम्पोतून जात असल्याचे आता अर्जुनला दिसते. आणि आता त्या क्षणी अर्जुन हा वाऱ्याच्या वेगाने त्याच्या गाडीतून त्या कारचा पाठलाग करतो आणि आता अखेर त्या गुंडांच्या त्या गाडीला आता आडवी गाडी लावून आता अर्जुन हा लगेचच त्या गुंडांना थांबवतो. तर त्या गाडीतून गुंड उतरून अर्जुनला मारू लागतात आणि लगेचच आता अर्जुन एकेका गुंडाची कुत्र्यासारखी धुलाई करतो. आणि त्याच वेळेस आता अर्जुनने सायलीला बघितलेले असते आणि लगेच अर्जुनच्या जीवात जीव आलेला असतो आणि अर्जुनच्या आता रोमारोमात आता शक्ती संचारून अर्जुन हा एकेका गुंडाला आता बदबद बदडून यमाचा दरवाजा दाखवत असतो. आणि त्याच वेळेस आता सायली ही तिच्या हातातील दावे सोडून कारच्या बाहेर येते आणि मोठ्याने अर्जुन सर असे म्हणत रडतच वाऱ्याच्या वेगाने पळत ही सायली आता अर्जुनच्या मिठीत येते. आणि आता इकडे अर्जुनचा तो रुद्रावतार बघून गुंड पळून गेलेले असतात आणि त्या क्षणी अर्जुन हा सायलीला आपल्या मिठीत घेतो आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो. आणि आज गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्याला आपली सायली पुन्हा मिळाली याचा आता आनंद गगनात मावेनासा होऊन लगेचच अर्जुन म्हणतो की सायली हे सर्व काय झालं आणि तुम्ही हे अशा अवस्थेत कशा आणि हे गुंड तुम्हाला कुठे घेऊन चालले होते. तर आता सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात आणि आज अर्जुन सरांनी पुन्हा आपला जीव वाचवला याचा आता सायलीला खूप आनंद झालेला असतो. त्या क्षणी सायली आता अर्जुनला सर्व हकीकत सांगते. सायली म्हणते की सर, ज्या वेळेस मी बेल आणण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडले त्यावेळेस आता मार्केटमध्ये येताच संतोषची मुलगी कशी रस्त्यावर चक्कर येऊन पडली, आपण तिला कसे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि ती संतोषची मुलगी कशी निघाली आणि मग संतोषला कशी सत्याची जाणीव होऊन आपण संतोषच्या मुलीचा जीव वाचवला हे कळताच संतोषने कसा आता महिपतच्या विरोधात पुरावा दिला हे सर्व आता सायली अर्जुनला सांगत असते. सायली म्हणते की संतोषच्या मुलीचा जीव वाचवताच संतोषने लगेचच कबुली दिली की बाबांच्या ट्रकमध्ये विषारी औषधामध्ये ड्रग्ज मिक्स करण्याचे काम महिपत शिकरेने मला दिले होते आणि त्यासाठी मला पैसेसुद्धा दिले होते. तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता संतोषने कसे आपल्याकडे तो महिपत शिकरेच्या कुंडलीच्या पुराव्याचा पेन ड्राईव्ह दिला आणि तो घेऊन येत असताना आपल्याला कसे गुंडांनी पकडले आणि त्यानंतर गुंडांनी कसे आपल्याला महिपत शिकरेंच्या घरी नेले आणि त्यावेळेस आता आतमध्ये घेऊन जात असताना आपण तो पेन ड्राईव्ह कसा त्या बाईकमध्ये ठेवला, पुन्हा ते गुंड आपल्याला घेऊन कसे दुसरीकडे घेऊन गेले आणि जात असताना पुन्हा मग अर्जुनने कसे आता सायलीला सोडवली इथपर्यंतचा सायलीचा जो प्रवास झाला तो सर्व आता सायली ही अर्जुनला सांगताच अर्जुनला मोठा रागही आलेला असतो आणि आनंदही झालेला असतो. तर आता रागाच्या रुद्रावताराने उफाळून पेटून उठत आता लगेचच अर्जुन म्हणतो की महिपत शिकरे, मी आता तुला सोडणार नाही. अर्जुन म्हणतो की पण सायली तो पेन ड्राईव्ह कुठे, तर सायली म्हणते की तो पेन ड्राईव्ह चैतन्याच्या बाईकमध्ये त्या बॅगमध्ये मी ठेवला आहे आणि चैतन्य हा महिपत शिकरेच्या घरी राहतोय वाटतं, कारण त्याची बाईक तिथे उभा होती आणि त्या बाईकचा नंबरसुद्धा मी पाठ करून ठेवला आहे. तर आता लगेचच अर्जुन हा सायलीला घेऊन घरी येतो. तर आता अर्जुन हा घराच्या दरवाजात येताच सर्वांना सायलीला बघून मोठा धक्का बसतो. तर कल्पनाला खूप आनंद झालेला असतो. त्या क्षणी आता पूर्णाई आणि प्रताप यांना रागही आलेला असतो आणि आता इकडे ती प्रियाची तर बोबडीच वळालेली असते. तर आता लगेचच आतमध्ये येतात. पूर्णाई म्हणते की बरं झालं अर्जुन, या मुलीला तू धरून आणलंस. आणि लगेचच पूर्णाई म्हणते की सायली सांग माझे दागिने कुठे ठेवली. तर आता लगेचच सायली म्हणते की कुठले दागिने. तर लगेचच प्रताप म्हणतो की असा भोळेपणाचा आव आणू नकोस सायली, तू या घरातून पळून गेली होती आणि जाताना पूर्णाईची दागिने घेऊन गेली ना,
तर अर्जुनने तुला बरं झालं शोधून आणलं, ते दागिने सर्व इथे ठेव आणि तुला कुठे जायचे असेल ते जा. लगेचच अर्जुन म्हणतो की डॅड, अगोदर जे काय झालं आणि काय घडलं हे समजून घ्या आणि नंतर बोला. तर लगेचच आता अर्जुन हा प्रताप आणि पूर्णाईला सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो की डॅड, तुम्ही ज्या महिपतवरती विश्वास ठेवला होता त्या महिपतच्या पुराव्याची कुंडलीच आता सायलीने घेऊन आली आणि त्या महिपतनेच आता सायलीला किडनॅप केले होते. पण आता तुमच्याकडे बोलायला काही जागा उरलेली नाहीये, कारण सायलीकडे त्या महिपतच्या विरोधात तुमच्या ट्रकमध्ये कसे ड्रग मिक्स केले याचा पुरावा आहे. तेव्हा ती शब्द ऐकताच आता पूर्णाईने तोंडाला हात लावलेला असतो. तर प्रतापची दातखिळी बसलेली असते आणि लगेचच इकडे अर्जुन म्हणतो की ही अस्मिताई आणि ही तन्वी यांनी मिळून पुन्हा सायलीला ब्लँक करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णाई तुझे दागिने यांनीच घेऊन सायलीवरती चोरीचा आळ लावला असे म्हणत आता रागाने सायलीला सुद्धा खूप राग आलेला असतो. रागाने आता लगेचच सायली ही अस्मिताजवळ येते आणि अस्मिताचा गळा दाबून सायली म्हणते की आश्रमात असताना सुद्धा तू हेच कारनामे करायची. सायली म्हणते की आत्तासुद्धा तू तेच केलं आणि तू हे ठरवले कसे की मी पूर्णाईचे दागिने चोरून या घरातून पळ काढील. माझ्यावरती चांगले संस्कार झाले आहेत तन्वी, आणि हे मी नाही तर तू करणारी आहेस. आणि गुमान बोलाने बोल, तू ते दागिने कुठे ठेवलेस. तर आता लगेचच तन्वीची घाबरगुंडी उडून तन्वी ही आतमध्ये लपून ठेवलेले दागिने घेऊन येते. तेव्हा आता ते दागिने बघून आता पूर्णाजीचे डोळे लालबुंद होऊन रागाने हे सर्व अस्मिताच्या मदतीने केल्याचे पूर्णाईला समजताच आता रागाने पूर्णाई ही अस्मिताचे कानाखाली जाळ काढून तिचे थोबाड फोडते आणि आत्ताच्या आत्ता तू या घरातून चालती हो, नाही तर मी कमरेत लाथ घालून तुला सासरच्या दरवाज्यात पाठवील, अशी आता धमकी पूर्णाईने अस्मिताला दिलेली असते. आणि पूर्णाईचा तो रुद्रावतार बघून लगेचच अस्मिता आता बॅग भरून कशी सासरी जाते. आणि आता इकडे महिपतचा पुराव्याचा तो पेन ड्राईव्ह आणून प्रतापला कसा महिपतचा ट्रेलर दाखवतात आणि खरी सायली कसे सुभेदारांच्या समोर येते हे बघण्यासाठी. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.